राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। तटकरेंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचं बोललं जात आहे। शनिवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी फडणवीसांची भेट घेतली होती। यानंतर आता तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच होती। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, खरं तर राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ आहे आणि आता सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। राष्ट्रवादीतल्या काही तक्रारी देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचलेल्या आहेत का? नेमकं काय संभाषण झालंय दोघांमध्ये? नक्कीच मनश्री, काल जी भेट झाली वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये, ही भेट अर्थात राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि याच अनुषंगाने या भेटीदरम्यान चर्चा झाल्याची देखील माहिती सध्या सूत्रांकडनं दिली जाते। मागील काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षामध्ये कुठेतरी डावललं जाते, ते त्यांच्या पदावरती आहेत की नाही असा संभ्रम सध्या पक्षांतर्गत तर आहेच, मात्र राज्यभरामध्ये सुद्धा पाहायला मिळतो। त्यामुळे दोन गट राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेत का असा सवाल जो आहे तो निर्माण केला जातोय। आपल्याला म्हणजे कालची भेट ही यासाठी देखील महत्त्वाची आहे, कारण जेव्हा केव्हा राष्ट्रवादीचे नेते एखाद्या महत्त्वाच्या विषयाला घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतात तेव्हा त्यांच्यासोबत इतर नेते देखील उपस्थित असतात। मग सुनेत्रा पवार असतात, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल हे सगळे नेते असतात। शनिवारी रात्री पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा देखील पार्थ पवार हे एकटे गेलेले होते आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत सुरू असलेल्या वादावरती त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली होती आणि अगदी 2 दिवसानंतरच सुनील तटकरे यांनी भेट घेतल्यामुळे अर्थात चर्चांना उधाण आलेलं आहे। एक गोष्ट आपण खरं तर लक्षात घ्यायला पाहिजे, राष्ट्रवादीमध्ये सध्या 2 गट निर्माण झाले, म्हणजे एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे नेत्यांमध्ये 2 गट निर्माण झालेले असताना एकमेकांसोबत ते डायलॉग करताना आपल्याला पाहायला मिळत नाही। म्हणजे साधारण 15 ते 20 दिवसांपासून वादाच्या चर्चा आहेत आणि असं असताना सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार यांच्यामध्ये भेटीगाठी किंवा बैठक झाल्याची कुठलीही माहिती नाही आहे। इतर नेत्यांसोबत हे जे नेते आहेत ते बोलताना पाहायला मिळतात। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्या ठिकाणी पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त केली, कशा पद्धतीने पक्षांतर्गत सध्या निर्णय घेतले जात आहेत याच्यावरती बोट ठेवत पवारांच्या कानावरती सगळा वाद जो आहे तो त्यांनी घातला। तर दुसरीकडे पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि अंतर्गत सुरू असलेल्या वादावरती चर्चा केली। सुनील तटकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि वादावरती चर्चा केली। एकमेकांमध्ये डायलॉग कुठेतरी करत नाही, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यामध्ये पक्षामध्ये हा संकेत आणि हे चित्र निर्माण झालेलं आहे की दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही गटामध्ये जो अंतर्गत वाद जो आहे तो आता शिगेला आणि टोकाला पोहोचलेला आहे। त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। हे सगळं पाहता कधीपर्यंत हे नेते एकमेकांशी बोलतात, त्यांची बैठक होते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना आता या सगळ्या गोष्टींमध्ये, या वादामध्ये कुठेतरी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही मध्यस्थी करून काही तोडगा काढतात का, ज्या पद्धतीने त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहे, त्यामुळे या भेटीनंतर काही बदल आपल्याला पाहायला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे। मात्र राष्ट्रवादीचे नेते एकमेकांशी कोणताही संवाद साधत नसताना दुसऱ्या पक्षातील नेत्यांशी मात्र ते संवाद साधतायत। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत होत्या। त्याच्यामुळे एकंदरीतच राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ आहे असं म्हणायला हरकत नाहीये।